शिष्या, हा. आज इथं कसं काय? अरे तुला कल्पनाच नाही वाटत. काय झाले? अरे आज केवढा मोठा सोहळा. कसला सोहळा? काहीच कल्पना नाही वाटत तुला. आज आपण विष्णू भगवंतांची कथा ऐकणार होतो ना? विष्णू भगवंतांची कथेचं काय सांगावं. थांबा थांबा, अहो मुलींना काहीतरी सांगू द्या. बर बर, बोला बोला बोला. बर बर, चला मी सांग. अहो विष्णू भगवंतांच्या लीला किती वर्णाव्यात, त्या तर आहेत अपार. प्रत्येक युगात दशावतार घेऊन दानवांचा केला संहार. अशाच या सृष्टीच्या निर्मात्याला माझे कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण. द्वापार युगात विष्णू भगवंतांनी मुरारी, मुरलीधर, मोहन, माखन चोर, हा 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 एक नटखट कान्हा, आपण सर्वजण ज्यांना कृष्ण भगवंतांच्या नावाने जाणतो, त्यांचा जन्म घेऊन आपल्या सर्व भक्तांच्या जीवनाचे सार लीलया पोहोचवतो. वा वा. याचीच एक नाट्यमय कथा आधा नारद तुम्हाला कथन करणार आहे बर का? बर 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 बर. करायची कथा सुरू करायची का? चला बोला गणपती बाप्पा मोरया. तर त्याचं झालं असं बर. की द्वापार युगात सर्व दैत्यांनी दानवांचा जन्म घेतला बोल. व पृथ्वी तलावर आकांत माजवला. पृथ्वी मातेने ब्रह्मदेवांकडे गारणे घातले की हे ब्रह्मदेवा, हे सृष्टी निर्मात्या, माझं या दुष्ट दानवांपासून संरक्षण करा, मला वाचवा. ब्रह्मदेवांनी वचन दिले व त्यांनी सर्व जणांना विष्णू भगवंतांकडे जाण्यास सांगितले. विष्णू भगवंतांनी हे गारहाणे ऐकून सर्व देवदेविकांना गोकुळात अंश रूपात गोप गोपिकांचा जन्म घ्यायचा आदेश दिला व स्वतः कृष्ण भगवंत म्हणजेच देवकी वसुदेवाचा पुत्र म्हणून जन्म घेतला. बोला देवकी नंदनलाल भगवान की जय. कृष्ण भगवंतांनी ज्यांच्या पोटी जन्म घेऊन आपल्या सर्व भक्तांचा उद्धार केला, असा या वसुदेव व देवकीचा नेत्रदीप लग्न सोहळा. काय वर्णावा तो लग्न सोहळा, काय वर्णावा तो लग्न सोहळा. वसुदेव वररूपात उभे आहेत. देवकी माता सलज्ज नेत्रांनी बघत आहे. देवकीचा भ्राता कंस आपल्या भगिनीसाठी तत्पर. कंस प्रत्यक्षात एक जुलमी, क्रूरकर्मी, प्रजेचा शोषक. वाईटाचा अंत, अत्याचारांचा अंत, दैत्यांचा संहार, हाच तर ह्या कृष्ण भगवंतांच्या अवताराचा खरा उद्देश. नारायण नारायण. कुसंगनत् कुचक्रवत् कुलक्षणम् कुटिल कुपंथ कामि क्रोध रूप कंस क्रूरतम्. असभ्य अत्याचारी नृप अशिष्टतम अभद्रतम दुरात्मा अनंत दुःखदायी दुष्ट दुर्जनम्. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मणावती वेदिका
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते ध्रियं स्मरामि शुभमङ्गल सावधान। आहाहाहाहा. आयुष्यातील या परमोच्च आनंदाच्या क्षणी जगातील सर्वश्रेष्ठ असा मी महावीर परम प्रतापी कंस माझ्या प्रिय भगिनीच्या विवाह प्रित्यर्थ सर्व नागरिकांना मदिरा पान आणि मेजवानी मोफत देतोय। मित्रा, माझ्या प्रिय भगिनीच्या भ्रतारा, तुझ्या स्कंधावर माझ्या हृदयातील एक भाग म्हणजेच माझ्या प्रिय भगिनीचा सांभाळ करण्याची धुरा सोपवतोय। तिला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घे आणि जप तिला। महाराजांचा विजय असो। हे प्रजापती, रथ सज्ज आहे। आज माझ्या प्रिय भगिनीच्या रथाचे सारथ्य हा महावीर परम प्रतापी कंस करणार। जशी आपली आज्ञा महाराज। या विलक्षण क्षणाचा आनंद घेण्यासाठी वसुदेव देवकी प्रस्थान करा। देवकी, देवकी काय झालं? या चंद्रहाराच्या धारधार कळीने मला वेदना होत आहेत भ्राताश्री। काय? फरफटत आलं त्या स्वर्णकाराला आणि देहांताची शिक्षा ठोठावा। माझ्या प्रिय भगिनीला झालेला त्रास हा कंस सहन करणार नाही। कंसा, दुष्टा, क्रूरकर्म्या, तुझ्या पापाचा घडा आता भरला। तुझ्या अन्यायांचा आता अंत होणार। वसुदेव व देवकीचा 8वा पुत्रच तुझा काळ बनून येईल। वसुदेव देवकीचा 8वा पुत्र माझा काळ। अरे अरे, मी त्या बालकाला जन्मच घेऊ देणार नाही। ठार करील मी त्याच्या जन्मदात्यांनाच। महाराज, महाराज, अहो हे काय करत आहात? तुमच्या प्रिय भगिनीला नका मारू महाराज। यात तिचा काय अपराध? मी क्षमा याचना करतो, तिच्या प्राणांची भीक मागतो। महाराज, अहो मी सखा आहे तुमचा, अनेक वेळा तुमच्यासाठी मृत्यूशी झुंज दिली आहे। मी वचन देतो, ते 8वे मूल मी सहजते तुमच्या स्वाधीन करू। आपल्या लाडक्या भगिनीला तुम्ही असे कसे मारू शकता भ्राताश्री? प्रजापती कंस महाराज हे करूच कसे शकतात? ह्या राज्याचा राजगुरू या नात्याने हे महावीर कंसा, मी तुला विनवणी करतो, तू या दोघांना बंदिवान कर, मारू नकोस। विधिलिखिताला बदलायची क्षमता तुझ्यात नक्कीच आहे। देवकी वसुदेवाच्या 8व्या पुत्राला मारून तू नक्कीच अमरत्वाला पोचशील। हटवा या दोघांना माझ्या नजरेसमोरून आणि आजन्म कारावासात ठेवा। यांचे पुत्र काय बघतोच मी। भगवंता, तूच करविता, तूच करविता।
तूच करता तूच करविता, शरण तुला भगवंता, मी शरण तुला भगवंता. श्रीकृष्ण भगवंतांनी जन्म घेण्याच्या आधीच श्रीकृष्ण भगवंतांनी जन्म घेण्याच्या आधीच त्यांच्या एका लीलेनी काय ही अवस्था झाली बघितली का तुम्ही? म्हणजे जन्म घ्यायच्या आधीच जर भगवंतांच्या लीला एवढ्या आघात असतील तर पुढे तर काय होणार? दैत्यासारखा दैत तो, आणि त्याची ही अशी अवस्था. म्हणजे आपण म्हणायचं की कातड मात्र वाघाचं. आणि पुढचं मी बोलणार, हा, काळी सशाच आहे, काळी सशाच. बघा त्या कंसाचा हाल कसा झालाय. एवढा तो बलाढ्य ताकदवान जगत जेता कंस कशी अवस्था केली आहे बघा भगवंतांनी त्यांच्या एका लीलेने. नारायण नारायण. मला माझ्यासारख्या बलाढ्य शूरवीराला एक शूद्र बालक मारणार? प्रजापतींचा विजय असो. दूर व्हा माझ्या नजरेसमोरून. मला एकांत हवाय. मला कुणीच मारू शकत नाही. माझ्यासारखा महापुरुष या जगावर राज्य करण्यासाठी जन्माला आला आहे. माझं नुसतं अस्तित्वच भल्यांचा थरकाप उडवतंय. माझ्यासारखा विश्वविजेता परत होणे नाही. माझ्यासारख्या अपराजित महायोद्ध्याची ख्याती चारी दिशांना पसरलीये. कसा असेल तो बालक? कोण असेल तो? माझ्याशी भेटणार? कसं शक्य आहे? माझा संहार? अशक्य, असंभव. ही क्रूर चेष्टा करणाऱ्याला मी कधीच माफ करणार नाही. या कपी मरकट खोड्यांना मी कधीच भीक घालणार नाही. आठवे मूल काय रे? मी त्या आधीच्या 7ही मुलांना मारीन. कुणालाच जिवंत सोडणार नाही. कोण आहे रे तिकडे? जी महाराज. वसुदेव देवकीवर करडी नजर ठेवा. त्यांच्या प्रत्येक क्षणाची वेळोवेळी खबरबात द्या. बघतोच, जगाला दाखवूनच देतो. मीच आहे तो जगावर राज्य करणारा एकमेव वीरेंद्र. भ्राताश्री, का 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 असे वागताय तुम्ही? आपल्या प्रिय भगिनीवर का असा जुलूम करीत आहात? इतके निर्दयी नका हो. या पवित्र नात्याला असं कलंक नका लावू. मी निष्पाप आहे. मी निरपराध आहे. तू निरपराध? तुझा अपराध अक्षम्य आहे देवकी. ब्रह्मदेवाच्या विधिलिखितात तुझी साथ हाच तुझा गुन्हा. कसलं कर्म आणि कसलं प्रारब्ध. नाही घाबरत हा कंस कुणाला, त्या ब्रह्मदेवालाही नाही. अशा निरर्थक भविष्यवाणीला हा परमवीर धुडकावून लावतो. वीर पुरुष स्वतःचं भविष्य स्वतःच ठरवितो. हा कंस त्या बालकाचा वध करील. त्या बालकाचाच नाही तर त्याच्या आधीच्या 7ही बालकांचा वध करणार. हे भगवंता, मी इतकी का कमनशिबी. गर्भातल्या प्रत्येक अंकुराचा मृत्यू बघण्याची ही कठोर शिक्षा मलाच का? मातृत्वाच्या सुखाला मी मुकणार. मी अभागी स्त्री कोणाकडे याचना करू? देवकी, भगवंतावर विश्वास ठेव. कर्म, पाप, पुण्य याचा हिशोब चुकता व्हावाच लागतो. हा कारागृहवास हेच वर्तमान वास्तव आहे. आणि हेही निश्चित, आपला 8वा पुत्र
आपल्या भविष्याचा यथार्थ आहे. त्याची प्रतीक्षा करणं हीच आपली इती कर्तव्यता आहे. हाच आपला धर्म आणि तपस्या. त्याच्या येण्यानेच अधर्माचा समूळ नाश होईल आणि सर्व रयतेची अत्याचारातून सुटका होईल. तू धन्य आहेस देवकी. अशा दैदिप्यमान बालकाची माता होण्याचं सौभाग्य तुला लाभणार आहे. पावन आहे ही भूमी, हे कारागृह, जिथे या दैवीरूपी बालकाचा जन्म होणार आहे. पण यात माझ्या 7 बालकांचा काय दोष? भगवंत लिखित ललाट रेषा कुणीच पुसू शकत नाही, कुणीच नाही. महाराजांचा विजय असो. देवकी व वसुदेवाच्या पहिल्या आपत्याचा जन्म झाला आहे महाराज. जन्म झाला. चला. दया करा. एवढी क्रूरता बरी नव्हे. हे एक निष्पाप बालक आहे, त्याचा काय दोष? नका नेऊ माझ्या बाळाला, नका नेऊ. मी पदर पसरते. मी आपली अजन्म दासी बनून राहील, पण माझ्या बाळाला मारू नका हो. भ्राताश्री, नका मारू माझ्या बाळाला. नारायण नारायण. स्वजीवाच्या भीतीपोटी कंसाने देवकी व वसुदेवांच्या 6 बालकांना निष्ठुरपणे ठार केले. पण देवकी व वसुदेवाच्या 7व्या बाळाचा म्हणजेच बलरामाचा जन्म होणं हेही निश्चितच, म्हणजे विधिलिखित. देवकीने व रोहिणीने आपले गर्भभ्रूण बदलून देवकीचे 7वे मूल वाचवले. इकडे कारागृहामध्ये देवकीची कूस 7व्या बाळाच्या वेळी उजवलीच नाही, रीत झाली. तिकडे गोकुळामध्ये रोहिणीने देवकीच्या 7व्या बाळाला म्हणजेच बलरामाला जन्म दिला. नारायण नारायण. वसुदेवा, तुझे कल्याण हो. भगवंतांनी या बालक रूपाने देवकीच्या पोटी जन्म घेतला आहे. सर्व विश्वाचा तारण करता आज आपल्या बालरूपात सांगू इच्छितो. सर्व पाप दुःख यांचं हरण करायला मी आलो आहे. जा वसुदेवा, जा. तुझ्या प्रिय मित्र नंदाकडे जा. यमुना तीरी गोकुळात हा भगवंत अवतार आपल्या बाललीलांनी शुक्ल पक्षाच्या चंद्रकलेप्रमाणे सर्वांना मोहित करे. गोकुळाधीशाकडे हे दैवी बालक दे आणि नंद यशोदेच्या योगमाया ह्या देवी रूप बालिकेचा पितृरूपात स्वीकार कर. तुझ्या सवेत तिला इकडे घेऊन ये.
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण नाम जपून आपण सर्व भक्त शांत होतो. आपल्या मनाला चिरशांती लाभते. कृष्ण नाम असंच एक नाम आहे ज्याच्यातून प्रत्येकाला भरपूर अनेक फायदे आहेत. अशाच कृष्ण नामाचा जिथं उगम झाला तिथे आज आपण जाऊया. पण त्याआधी जेव्हा कृष्ण भगवंतांची बातमी कंसापर्यंत पोहोचली की 8वं बाळ जन्माला आलेलं आहे, तेव्हा कंस महाराजांचा झालेला हा त्रागा. महाराजांचा विजय असो. देवकीच्या 8व्या बाळाचा जन्म झाला आहे महाराज, पण ती एक मुलगी आहे. काय मुलगी? मुलगी असो, मी देवकीचे कुठलेच मूल जिवंत सोडणार नाही. मग मुलगा असो किंवा मुलगी. कंसा, तुझा संहार करणारा आधीच अवतरला आहे. तुझा अंत आता जवळ आलाय. तुझा विनाश अटळ आहे. माझा संहार अशक्य. माझा अंत अशक्य. भगवंतांची 1000 रूपे, भगवंतांची 1000 नावे. कोणाचा तो मोहनलाल, कोणाचा तो नंदनलाल. कुणी म्हणे गोपाळा, तर कुणी म्हणे गोविंदा. नारायण नारायण. चला, अशाच या विश्वाच्या पालनकर्त्याच्या नामकरण सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होऊया. बोला देवकी नंदन भगवान की जय. नंदा घरचा आनंद घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या. आला ग पाहुणा
कृष्ण कमळाचा कृष्ण कमळाचा मकरंद घ्या 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 ग कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या आज नंदा घरचा हा आनंद घ्या आज नंदा घरचा हा आनंद घ्या लाल लाल ओठ इवली हनवटी लाल लाल ओठ इवली हनवटी ग इवली हनवटी डोळ्यात काजळ बाळ मुठी ग बाई बाळ मुठी चिमणा श्रीरंग चिमणा श्रीरंग खेळाया घ्या घ्या ग कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या आज नंदा घरचा आनंद घ्या आज नंदा घरचा आनंद घ्या या ग गोपिकानो या ग या साऱ्या जणिया या ग गोपिकानो या ग या साऱ्या जणिया नाव ठेवा कुणी गाला बाळ लेणी नाव ठेवा कुणी गाला बाळ लेणी चिमणा सवंगडी चिमणा सवंगडी ओटीत घ्या घ्या ग कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या आज नंदा घरचा आनंद घ्या आज नंदा घरचा आनंद घ्या आज नंदा घरचा आनंद घ्या कृष्ण 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 कसा वाटला हा नेत्रदीपक नामकरण सोहळा फारच नेत्रदीपक. अरे अरे पण तू बघतोयस का कृष्ण भगवंत निद्राधीन होत नाहीयेत. हो ना, काय बरं कारण असावं? पण एक मात्र आहे बरं का, बरं. निद्राधीन होत नाहीयेत ते ठीक आहे. हा टाकलो फारच म्हणजे हे रूप नुसतं बघत राहावं असं आहे. पण एक मात्र आहे बघा, हा. आपल्या कृष्ण भगवंतांना निद्राधीन करणं म्हणजे अगदी महाकठीण. महाकठीण. काय वाटतं तुम्हाला, त्यांना निद्राधीन करायला आज लोरी म्हणावी लागतेय का, अंगाई गीत गावं लागतंय का? आता दुसरा काहीच उपाय राहिला नाही म्हणा. हा, त्यामुळे अंगाई गीत तर गावंच लागेल ना. मग काय अंगाई गीत म्हणायचं? चला बघूया. चला, अंगाई गीत म्हणूयात. मुरी बंसी बजैया नंदलाल कन्हैया मुरी बंसी बजैया नंदलाल कन्हैया मुरी बंसी बजैया नंदलाल कन्हैया मुही मुही ऐसे नहीं छेड़ो सावरे सुन सुन माँ से नहीं खेलो दावरे जाके यशोदा से कह दूंगी रे
कसला हा गोंधळ? अरे कसला हा गदारोळ? बंद करा, बंद करा, बंद करा, सर्व दरवाजे बंद करा. याचा अंत केलाच पाहिजे. कसा? कोण करणार याचा अंत? हा, पुतना. पुतना. कोण आहे रे तिकडे? जी महाराज. पुतनेला ताबडतोब बोलवणं धाडा. जशी आपली आज्ञा महाराज. पुतना, जा, गोकुळात जा आणि तुझ्या मायावी रूपाने माझ्या शत्रूला नामोहरम कर. माझ्या शत्रूचा समूळ नाश कर. जा. जशी आपली आज्ञा. आपण निर्धास्त राहा. पुतनेसाठी ही कामगिरी शुल्लकच. ही मायावी पुतना बघाच कसा खेळ खेळते. तू का एवढी चिंतेत दिसत आहेस? एवढा भव्य नामकरण सोहळा झाला तरी तुझे वदन असे म्लान का? गेले कित्येक दिवस गोकुळातल्या अनेक बालकांवर काही ना काही विपत्ती येत आहेत. आपल्या कृष्णाला काही नाही ना होणार. क्षणभरही मी त्याला दृष्टीआड करणार नाही. दुष्ट छायेपासून मला माझा काळजाचा तुकडा दूर ठेवायचा आहे. यशोदा, नको अशी व्यर्थ चिंतेत राहूस. अगं, आपल्या कानाच्या मागे अनेक शुभाशीर्वाद आहेत. निश्चिंत हो. झोपले का आपले बाळराजे? हा नंद महाराजांचा राजवाडा ना? आपण कोण आहात देवी? मला यशोदा मातेला भेटायचंय. या कोण आहेत? देवी, मला वसुदेवांनी पाठवलंय. माते, मी शेजारील नगरीतून आले आहे बाळराजाला शुभाशीर्वाद द्यायला. कृष्णाच्या बाळलीलांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. मी त्या गोंडस लोभस बालकाशी खेळेन. दीर्घायुष्याचा आशीष देईल. सर्व दुष्ट नजरांपासून माझ्या आशीर्वादाने बालक अगदी सुरक्षित राहील. पण मी नाही ओळखत आपल्याला. शंका घेऊ नकोस देवी. अतिथींचे आदरातिथ्य नाही करणार. कृष्णा भगवंताचा अवतार काय? देवी बालक. या पुतने पुढं तू टिकूच शकणार नाहीस. असा संपवून टाकेन ना तुला. कुठं दडलायस? कुठं दडलायस? धाडस असेल तर ये समोर. मी हे खात नाही देवी. कृष्णा, मला तुझे भक्षण करायचंय. मी फलाहार नाही करत. हे काय, नुसताच फलाहार? मी ज्या उद्देशाने आले आहे तो हेतू आता साध्य झालाच पाहिजे. बाळराजे कुठे आहेत?
मी नाही ओळखलं हो तुम्हाला. खरंच नाही ओळखलं. वसुदेवांवर तुमचा विश्वास नाही का? चला कक्षात तर चला. बाळाच्या उत्तम स्वास्थ्यासाठीच हे प्रयोजन. कान्ह्याला दृष्ट लागू नये यासाठी अंजन लावते. कृष्णा, तुझा अंत जवळ आलाय. सोड मला, सोड, सोड, वाचवा, वाचवा. नको, नको मारू रे कृष्णा, 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 माझं बाळ, माझं बाळ, काय होतंय? काय झालं आहे? कृष्णा, माझ्या बाळाला कोणीतरी वाचवा. बाळ, माझं बाळ. कृष्णा, कृष्णा, सोड, सोड मला, सोड. नारायण नारायण. बघतोयस का शिष्या? कशी कशी कंसाची बाजी त्याच्यावरच उलटवली. नारायण नारायण. बर बर शिष्या, मला एक सांग, काय बरं शिकवले असेल कृष्ण भगवंतांनी या लीलेतून? महाराज, प्रभूंना ओळखणं महाकठीण, भगवंतांना ओळखणं महाकठीण. आपल्या इवल्याशा अच्युतम अशा रूपात श्रीकृष्णाने, बालकृष्णाने पुतनेला, जिनी आपल्या कुरुकर्माने राक्षसिणीचा जन्म घेतला, परंतु आपल्या श्रीकृष्णाच्या हरिस्पर्शाने त्या मोक्षास पावल्या. वा वा. शेवटी तो हरिस्पर्श. अहो, हरिस्पर्श म्हणजे भगवंतांचा स्पर्श, अधर्माचा नाश करणारा. नारायण नारायण. शिष्या, अरे मी तुझ्यावर फार संतुष्ट आहे रे. आता कुठं तू भगवंतांना खरा ओळखू लागला आहेस म्हणावं. नारायण नारायण. बर शिष्या, मी काय म्हणतो, तुला कृष्ण भगवंतांचं मोरपंख शिरोभूषित रूप बघायचंय का? मी कधीच पाहिलेलं नाहीये. चला मग कृष्ण भगवंतांचं मोरपंख शिरोभूषित हे अच्युतम रूप पाहूया. और पंख माथे पे जड़ा और होठों पर मुस्कान रे, रास रचाए बंसी बजाए वो राधा का शाम रे. मोर पंख माथे पे जड़ा और होठों पर मुस्कान रे, रास रचाए बंसी बजाए वो राधा का शाम रे. खेल खेल में जीतेगा वो पाप का हर संग्राम रे, हर दिल हर मुख गाएगा उसका ही अब नाम रे. गिरधारी मोहन गोपाला कान्हा और घनश्याम रे, नारायण हरि बोल मुकुंदा संगता ओ बलराम रे. खेल खेल में चूर करेगा झूठा हर अभिमान रे, हर दिल हर मुख गाएगा उसका ही अब नाम रे. जमुना किनारे कान्हा गैया चराता है, गोकुल को प्रीति की धुन पे नचाता है. दंभियों घमंडियों को सबको सिखाता है, पापियों को दानवों को धूल में मिलाता है. जो रहे चित जो रहे वो माखन चुराता है, उंगली पे अपनी गोवर्धन उठाता है.
बलरामा काय झालं? का भयभीत आहेस वत्सा? माते आम्ही खेळत असताना कृष्णाने माझी भक्षण केली. काय? काना काना कृष्णा कृष्णा काय केलेस तू रे? मुखातून ती मृत्तिका काढ कृष्णा, हे बरे नव्हे. नारायण नारायण. शिष्या ब्रह्मांड दर्शन. नारायण नारायण. मला एक सांग शिष्या, हा ब्रह्मांड दाखवून काय सिद्ध केले असेल भगवंतांनी? पृथ्वी पंचमहाभूतांनी हे ब्रह्मांड व्यापलेलं आहे. पृथ्वी, वायू, तेज, आप या सगळ्यांनीच असं तयार झालेलं हे ब्रह्मांड. आणि हे विश्वरूप म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपले साक्षात भगवंत. पंचमहाभूतांचं हे रूप म्हणजे भगवंतांची निर्मिती काही आवडत. आणि काय हे दृश्य आहे. अरे वा वा ते वा. भगवंत हे अख्ख्या ब्रह्मांडाच्या पसाराला सांभाळतात. ते भगवंत किती थोर असतील रे. बोला विष्णू भगवान की जय. महाराज, मी आज कन्हैयाच्या मुखात ब्रह्मांड पाहिले. काय होते हे सारे? मला तर काहीच उमगत नाही. माझे चित्त थाऱ्यावर नाही. माझ्याकडून काही अपराध तर झाला नसेल? माझं बाळ, माझा काना, त्याला काही होणार तर नाही ना? देवा, माझ्याकडून जर नकळत काही अपराध झाले असतील तर क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. यशोदा, तू शांत हो. आपला कान्हा हे सामान्य बालक नाहीये. त्याच्यात मला ईश्वरी अंशच भासतो. तू देवाचे आभार मान की अशा थोर बालकाचे माता पिता होण्याचे भाग्य आपणास लाभले. अरे गोकुल की गलियों ने देखी, अरे कान्हा तेरी लीला न्यारी. अरे नन्हा कान्हा छोटा कान्हा दिखता है भोला बड़ा, पर चुटकियों में आसमां से चांद लेके उड़ा. अरे अपना कान्हा प्यारा कान्हा धीरे से होवे बड़ा, उसकी इन शरारतों में राज है गहरा छुपा. अरे हो, अरे हो, अरे हमने देखी सबने देखी चिंग नाक चिंग चिंग. अरे कान्हा तेरी लीला न्यारी चिंग नाक चिंग चिंग. अरे आंखें बचा के सबसे छुपा के मक्खन चुराने दो. अरे गैया चरा के सबको नचा के बंसी बजाने दो. धीम तारा धीम तारा धीम तारा धीम तारा धीम तारा धीम तारा. सलोना है वो हिरनियों का छौना है, वो मोर पंख सर में है उसके जड़ा. गोपियों की मटकी फोड़े, पापियों का दम्भ तोड़े, इस नगर हर घर को है सुख से भरा. बज बाजे देखो, बज बाजे रे, राधा नाचे देखो, राधा नाचे रे. अरे गोकुल की गलियों ने देखी चिंग नाक चिंग चिंग. अरे कान्हा तेरी लीला न्यारी चिंग नाक चिंग चिंग. अरे आंखें बचा के सबसे छुपा के मक्खन चुराने दो. अरे गैया चरा के सबको नचा के बंसी बजाने दो. धीम तारा धीम तारा धीम तारा धीम तारा धीम तारा धीम तारा. हाथी के चिट्टी अपना कान्हा किसी से भी क्या है डरा. कान्हा देखो खिल
बाजे देखो बाजी बाजे रे राधनाचे देखो राधनाचे रे अरे गोकुल की गलियों ने देखी झिंग नाक झिंग झिंग अरे कान्हा तेरी लीला न्यारी झिंग नाक झिंग झिंग अरे नन्हा कान्हा छोटा कान्हा दिखता है बुरा बड़ा पर छुट्टियों में आसमान से चांद है लेके उड़ा माते, मी माझ्या सवंगड्यांसोबत यमुना तीरी विहार करण्यास जात आहे. जाऊ ना ग? कान्हा, तुझ्या खोड्या दिवसेंदिवस वाढत आहेत हा. मम चित्ताला घोर नको लावूस रे. कान्हा, नको हुरहुर लावूस. नाही ग माते, उगाच चिंता करतेस तू. हे बघ, असा गेलो आणि असा आलो. माझ्या कान्याला, गोपाळाला सर्व दुष्ट नजरांपासून दूर ठेव. माझ्या काळजाच्या तुकड्याला जप रे भगवंता. अरे, आपली विटी यमुनेत पडली रे. दाऊ, मी जातो आणि घेऊन येतो. अरे कान्हा, थांब थांब. यमुनेत विषारी नागाचे वास्तव्य आहे रे. नको जाऊस. मी यशोदा मातेला जाऊन समाचार देऊन येतो. कृष्णा 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 कृष्णा. हे केशव हे माधव हे गोविंदा रक्ष रक्ष पाहि पाहि परमानंदा. हे केशव हे माधव हे गोविंदा रक्ष रक्ष पाहि पाहि परमानंदा. हे केशव हे माधव हे गोविंदा रक्ष रक्ष पाहि पाहि परमानंदा. मणमणभूकारं मृत्युकारं समुच्चलित तव चरणं भवतरणम्. संकल्पबद्धहृदयं वेदुमरणभयं वेदुमरणभयं वेदुमरणभयं. वाञ्छितमे लोकहितं इति सुहृतव्रतं इति सुहृतव्रतं इति सुहृतव्रतं. वाञ्छितमे लोकहितं इति सुहृतव्रतं इति सुहृतव्रतं इति सुहृतव्रतं. हे केशव हे माधव हे गोविन्दा रक्ष रक्ष पाहि पाहि परमानन्दा. हे केशव हे माधव हे गोविन्दा रक्ष रक्ष पाहि पाहि परमानन्दा. हे केशव हे माधव हे गोविन्दा रक्ष रक्ष पाहि पाहि परमानन्दा. Zawaltam सर्वान्तमहं निःसलान्तमीशम हरनिर्मातमहं कामनहरम्. Zawaltam सर्वान्तमहं निःसलान्तमीशम. शिष्या, तुला असं वाटलं असेल की विष्णू भगवंत, कृष्ण भगवंत फक्त एक साधी विटी पडली म्हणून यमुनेत गेले म्हणून. हा, म्हणजे ते मित्रांबरोबर खेळत होते. बर. आणि ती खेळता खेळता विटी गेली पाण्यात. बर. आता ते मित्र काय जाणार नाहीत म्हणून त्यांना वाटलं मी जातो. अहो, तुम्ही कोणी काढलात? थांबा थांबा, या इथे. अहो, पण ती विटी गेली ना पाण्यात तिकडं. अहो, ते विटीसाठी मुळात गेलेच नव्हते. मग? अहो, मगाशी मी तुमचं एवढं कौतुक केलं, तुम्हाला भगवंत समजले म्हणलं, आणि तुम्ही आता अशी वाणी करता आहात. अहो, यमुनेमध्ये विषारी नागाचे म्हणजेच कालिया नागाचे वास्तव्य होते. आणि ह्या सर्वांमुळे सगळे गोकुळवासी अत्यंत त्रस्त होते. त्यांना खूप खूप त्रास होत होता. मग ते शेवटी कृष्ण भगवंत आहेत. कृष्ण भगवंत म्हणल्यावर सर्वांना तारायला, सर्वांचं संरक्षण करायला कोण येणार? कृष्ण भगवंत. बोला कृष्ण भगवान की जय.
जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है। जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है। राधा है, वो राधा है, वो राधा है, राधा है। जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो राधा है, वो राधा है, राधा है। कृष्णा, लवकर आटप हा, रेंगाळू नकोस. आणि त्या खोड्या काढणं बंद कर रे. पहिल्या यशोदा मातेने बजावलं आहे, त्वरित परतीस लागा, विलंब करू नका म्हणून. दाऊ, आज माझी स्वारी एकदम खुशीत आहे. फार रमणीय दृश्य माझे लक्ष वेधून घेत आहे. अरे 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 कृष्णा, कुठं चाललास? थांब थांब, चल चल लवकर बरं. हे माधव पूर्ण मांडवा रे, माधव माधव पूर्ण मांडवा, आणि यादव कुळनी जान, जोने पारणे राणी रुक्मणी, हे न सांगे श्री भगवान.
बच ना पाए ऐसे छींटे डालो रे। जीवन का ये लहरिया दुपट्टा भीग जाए सारा रे। प्रेम लहर बन कर घर आओ के बड़िया खोली। जब मन के संग तन भी रंगे तब होगी मेरी होली। निजा निजा पानी पानी मापा मापा रे मा पानी। निजा निजा पानी पानी मापा मापा रे मा पानी। निजा निजा पानी पानी मापा मापा। डोली रे मैं तो डोली रे मैं तो कान्हा के संग डोली। छोटे रे दांत छोटे फागुनायो उड़े रंग उड़े ऋतु कड़ा जाया हो गया बिलाया अपने अंगना में खुशी की लहर उठे। गोरा गोरी चोरी चोरी करते हैं डोरा डोरी। आज चलेंगे नहीं कोई भी बहाने छुड़े लेके पिचकारी खेले होली आज मस्ती में टूटे रे बंधन उड़े उमंग उड़े। सारे रंग लेके आओ रे ओ पूरा पूरा रंग ले आओ रे। होली है मिलके जाओ रे पूरा पूरा रंग ले आओ रे। ओ एक टुकड़ा भी ना बच ना पाए ऐसे छींटे डालो रे। जीवन का ये तक तड़क भड़क दिल धड़क धड़क गया अटक अटक ना माना। लट गई रे उलझ गए कैसे कोई हट गया मन से लिपट अनजाना। वो नील अंग सा रूप रंग लगी सगल समाधि प्रेम भंग। चल अंग अंग फिर मन में दंग और तन बदंग मैं संग संग और गाना। मुरली की धुन सुन राधिके मुरली की धुन सुन राधिके मुरली की धुन सुन राधिके। तुमसे तुमको पाना तन मन तुम तन से मन को जाना उलझन गुम। तुमसे तुमको पाना तन मन जिया रे नैना चुप के हरे मन गुम सुन। डोरी टूटे ना 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 बांधी नैनों ने जो संग तेरे देखे मैंने तो सब रंग तेरे ही के नाम छूटे ना ये रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग मन महकेगा तन दहकेगा। तेरे रंग रंग तेरे रंग रंग मन महकेगा तन दहकेगा। तेरे रंग रंग तेरे रंग रंग मन महकेगा तन दहकेगा। तेरे रंग रंग तेरे रंग रंग मन महकेगा तन दहकेगा। मुरली की ये धुन सुन राधिके मुरली की ये धुन सुन राधिके मुरली की ये धुन सुन राधिके मुरली की ये धुन सुन राधिके। माखनचोर कान्हा सगळ्यांचाच दुलारा लाडका सर्व दुःख विसरायला लावणारा श्यामसुंदर आपल्या खेळकर वृत्तीने मोहवणारा तल्लीन करणारा राधेचे व कृष्णाचे नाते हे भक्तीचे प्रतीक कृष्णाचा अंतरात्मा म्हणजे राधा त्यांचे प्रेम हे आध्यात्मिक व अलौकिक स्तराचे आहे राधा कृष्णाला समर्पित होणारी एक वृंदानेश्वरी माधवी
केशवी, भक्तिभावाचा उच्चतम आदर्श. भक्तीसाठीचे हे आत्मसमर्पण म्हणजेच राधा. म्हणूनच कृष्ण राधेशिवाय अपूर्णच. राधा कृष्णाचं हे आत्ममिलन, त्यांचा आत्मा एकच. राधेला लागलेली कृष्ण विरहाची ती चाहूल, तिची ती चलबिचल, तरी पण तिचं कृष्णाला थांबवणं व्यर्थच. तरी कृष्ण समर्पित राधा आपल्या मनाला नाही सावरू शकली. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी. गोकुळात रंग खेळतो, रंग रंग खेळतो श्रीहरी. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी. मोहनात दंग राधिका, दंग राधिका बाबडी. लावी तोला श्याम सावळा, लागला तुझा रंग आनिया. सूर बासरीचा मोहवी मनाला, बासरीत या जीव गुंतला. सोडावू कसा रे सांग मोहना, जीव प्राण होऊन काना. श्याम रंग लावून काना, सोडून गोकुळ काना जाऊ नको. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ कृष्णा, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ कृष्णा, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ कृष्णा, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ कृष्णा, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ कृष्णा, जाऊ नको, जाऊ नको ना. जाऊ नको रे, जाऊ नको, जाऊ कृष्णा, कन्हैया, सोड हा हट्ट. नको जाऊस ना त्या नराधम कंसाच्या राज्यात. कृष्णा, अरे तू आम्हा गोकुळवासियांच्या हृदयाचा सम्राट आहेस. आता धनुर्यागासाठी मथुरेस जाण्याचे काय प्रयोजन? मातेचे एवढे तरी ऐक रे. अशी अनाठाई जिद्द बरी नव्हे. नको जाऊस. माते, मला नको थांबूस. माझे मथुरेला जाणे हेच आता उचित आहे. कालानुसार घडणारी घटना कुणीच थांबू शकत नाही. आम्ही पण कृष्णाबरोबर जाणार. आम्ही सर्व मथुरेस येणार. बोला कृष्ण कन्हैया लाल की जय. सुनो सुनो सावरे की बंसी है बाजी. सुनो सुनो सावरे की बंसी है बाजी. नैनों से धार धार कजरा बहेजी. जियरा तरसे नैना तरसे, जियरा तरसे नैना तरसे. प्यासी प्यासी अखियाँ काहे से बरसे. सुनो सुनो सावरे की बंसी है बाजी. नैनों से धार धार कजरा बहेजी. जियरा तरसे नैना तरसे, जियरा तरसे नैना तरसे. प्यासी प्यासी अखियाँ काहे से बरसे. सुनो सुनो सावरे की बंसी है बाजी. मधुबन गूंजे तराना, श्याम रंग रूप लुभाना. सिमरन करके हरि ओरे कान्हा. तू है निर्मोही मोना, भाई तुझे मोहे सताना. दर्श दिखा दे बेरी ओरे कान्हा.
है जी जियारा तरसे नैना तरसे जियारा तरसे नैना तरसे प्यासी प्यासी आँखियाँ काहे ऐसे बरसे सुनो सुनो सावरे की बंसी है बाजी कंसाने कृष्णाला एन तेन प्रकारेण काही करून संपवण्याचा प्रयत्न केला. स्वजीवाची ती भीती शेवटी जेव्हा आपल्याला कळलेलं असतं की एखाद्यामुळे आपला अंत जवळ येणार आहे, तेव्हा माणूस आपला जीव की प्राण करतो, पण शेवटी त्याचा अंत करायलाच पाहतो. पण शेवटी ते कृष्ण भगवंत आहे. कुठल्याही केलेल्या प्रयत्नातून काहीच निष्फळ झालं, सगळं निष्फळ झाले, सगळे प्रयत्न निष्फळ झाले हे पाहून कंस महाराजांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. प्रत्यक्ष कंस महाराजांनी सगळी सूत्र घेतली आपल्या हातात. म्हणजे बघा कृष्ण भगवंत किती थोर असतील की कंसासारख्या बलाढ्य राजाला सगळी सूत्र हातात घ्यावी लागली. कंस महाराजांनी आपल्या मथुरेमध्ये धनुर्यागाची आयोजना केली. धनुर्यागाचे बोलवणे थेट कृष्णाला पाठवले. पण यशोदा आणि नंद कृष्णाला ते आमंत्रण स्वीकारण्यास नकार देत होते. पण मग कृष्ण महाराजांनी आई वडिलांचं ऐकलं नाही. कसं ऐकणार? त्यांना तर सर्व विधिलिखित माहीत आहे. त्यामुळे कृष्ण भगवंतांनी त्यांचं काही ऐकलं नाही. त्यांची समजूत काढली व त्यांची समजूत काढून थेट मथुरेस निघून आले. नारायण नारायण. ये कृष्णा ये. या त्रिभुवनाधीश कंसाच्या दरबारात तुझं स्वागत आहे. प्रणाम. अरे कृष्णा, तू या परमवीर कंसाच्या दरबारात रिक्त हस्ताने आलास आणि म्हणे भगवंताचा अवतार. अरे हाच का तुझा शिष्टाचार? महाराज, एक मदमस्त गजराज येताना आडवे आले तेव्हा विचार केला आपल्या सारख्या विक्रांताला हस्तिदंताचा उपहारच योग्य नव्हे का? ठीक आहे. धनुर्यागाची प्रत्यंच्या तू लिलया लावलीस व नुसते तेच नाही तर तो शिवधनुष्य भंग केलास हे ऐकून मी संतुष्ट आहे. पण खरा योद्धा असशील तर ते सिद्ध करशील. कृष्णा, बलरामा, मुष्टियुद्धासाठी सज्ज व्हा. मुष्टियुद्ध करून वीरता कशी सिद्ध होणार? खरा योद्धा हा रणभूमीवरच वीरतेचे आविष्कार दाखवतो. पराक्रम हा रणभूमीसाठीच. घाबरलात ना? मला माहीतच होते. वीरतेला रणांगण काय आणि आखाडा काय. खरा योद्धा हा शूरत्व दाखवायला असा कचरत नाही. महाराज, जर आपल्याला हे मल्लयुद्ध बघूनच संतुष्टता लाभणार असेल तर मी आणि बलराम सज्ज आहोत. ठीक आहे. तर कृष्ण हा चानूर या मल्लयुद्धाशी तसेच बलराम मुष्टिक या योद्ध्याशी लढेल. मल्लयुद्ध सुरू करा. केशवं 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 कृष्ण दामोदरं केशवं 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 मथुराचले केशवं 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 केशवं
विचार, डगमग मस्त मस्त मद मस्त, सब कुचल कुचल सब हुए बस्त, सब कुचल कुचल सब हुए बस्त, डगमग मस्त मस्त मद मस्त. पकडा त्या कृष्णाला, सोडू नका. पकडा त्या कृष्णाला, सोडू नका. केशवम 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 कृष्ण दामोदरम केशवम केशवम. बलशाली मैं बलशाली सर्वशक्तिमान हूँ, देख लो मान लो मैं सबसे बलवान हूँ. देख मूर्ख कंस, तेरा काल तेरे सामने खड़ा है. और धरती पर पटक पटक कर क्रूर कंस को झटक झटक कर, और धरती पर पटक पटक कर क्रूर कंस को झटक झटक कर कृष्ण ने अंधकार मिटाया. बोलो मथुराधिपति मन माधव की, हुई कृष्ण की जय जयकार, कृष्ण प्रेम की थी रसधार. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही के भैया. तुमसे बड़ा कहा कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. मेरे कान्हा ने कि जब कान्हा ने बंसी बजाई, हमोह लगाई, वृंदावन रास रचे. जब कान्हा ने बंसी बजाई, एक धुन सी लगाई, वृंदावन रास रचे. देखो राधा की शर्माई, हो राधा की शर्माई, कान्हा ने सुध बुध बिसराई. वृंदावन वृंदावन रास रचे. जब कान्हा से प्रीत लगाए, सुध बुध बिसराई, वृंदावन रास रचे. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण, बोलो राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण, बोलो राधे 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 कृष्ण, बोलो राधे 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 कृष्ण.
थई थट थट थई थई थट थट थिर के झूमे यमुना का तट